प्रकारमध्ये आपण कटिस्नान काय म्हणला? कटिस्नान कटी स्नान झाले. हो. ठीक आहे. काल त्याची आपल्याला इमेज दाखवायची होती एक, पण ती दिसली नाही. प्रॉब्लेम होता थोडा. ठीक आहे, बघा एकदा दाखवतो. कटी स्नान कशा प्रकारे दिलं जातं किंवा ते भांड कसं असतं कटी स्नानाचं. कटी स्नानामध्ये विशेष आणि फक्त नाभीच्या खालचा भाग तेवढा पाण्यामध्ये असतो. पूर्ण भाग, शरीराचा पाठीचा पूर्ण भाग हा पाण्यामध्ये नसतो. दिसते का इमेज ही? हो सर दिसतो. हा. आता ही जी आहे ही कटी स्नानाची इमेज आहे. आणि विशेष करून बघा, आता हे डोक्यावर एक कापड ठेवलेलं आहे किंवा नॅपकिन म्हणा, हे तुम्हाला सर्वत्र दिसेल. डोक्यावरती हे थंड पाण्यामध्ये भिजवून ठेवलेलं कापड असतं. कारण आयुर्वेद असेल किंवा नॅचरोपॅथी असेल, त्या सर्वांमध्ये डोक्याचा जो भाग आहे तो आपल्याला थंड ठेवायचा आहे. पोटाचा भाग नरम, डोक्याचा भाग थंड आणि पायाचा भाग गरम, असं एक तत्व आहे सर्व याच्या थेरपीच्या मागे. ज्या व्यक्तीचं डोकं थंड, पाय गरम आणि पोट नरम असतात, ती व्यक्ती स्वस्थ आहे असं सुद्धा म्हटलं जातं. त्याप्रमाणे डोक्याला सहसा गरम न होऊ देता थंडच ठेवलं जातं, ते आवश्यक आहे. आणि गरम याच्याने मात्र त्याला इजा होऊ शकते, केसांना इजा होऊ शकते किंवा शिरोगत जे अवयव आहेत, डोळे असतील किंवा कान असतील, नाक असतील, अशा अवयवांना सुद्धा त्याची इजा होऊ शकते. त्याच्यामुळे तिथं थंड कापड हे ठेवणं गरजेचं असतं. ठीक आहे. आता त्याच्या पुढे कोणतं बघायचं आपल्याला, तर आणखीन एक स्नान बघायचे आहे कमरेच्या संबंधित. ज्याप्रमाणे कटी किंवा हिपचा जो भाग होता तो पाण्यामध्ये बुडवलेला होता. आता याच्या पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये मात्र आपली खालची जी कंबर आहे पूर्ण ती याच्यामध्ये ही झालेली असेल, पाण्यामध्ये बुडालेली असेल. डोकं तेवढं वर काढायचं आहे, पाय बाहेर असतील किंवा हे पाय जे त्यांनी याच्यावर ठेवलेत बघा, टेबलावर पण ठेवता येतात किंवा ते खाली पण आपल्याला त्या ठिकाणी सोडता येतात. अशा प्रकारचं हे भांड आहे किंवा टब बाथ आहे. त्यासोबत आता याच्यामध्ये याचं विशेष नाव म्हणजे काय, तर पाठीच्या कण्याचे स्नान किंवा मेरुदंडाचे स्नान म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं. मग हे का गरजेचं आहे मेरुदंडाचं स्नान? जसं की आपण कालच्या कटी स्नानामध्ये वेगवेगळे विकार सांगितले की त्याच्या संदर्भात आपल्याला ते कटी स्नान तिथं उपयोगी पडत होतं. त्याचप्रमाणे या मेरुदंडाच्या स्नानामध्ये मेरुदंडाशी संबंधित विकार, जसं की पाठीचं दुखणं असेल, कमरेचं दुखणं असेल, एखाद्याला स्लीप डिस्क सारखा आजार असेल किंवा सायटिकाचा आजार असेल. सायटिकाच्या आजारामध्ये हे मेरुदंड स्नान पण चालतं आणि कटी स्नान पण चालतं. कारण त्याच्यामध्ये सायटिकाचा प्रॉब्लेम हा जो असतो तो खालच्या भागामध्ये असतो, लोअर बॅकमध्ये. त्याच्यामुळं तिथं ती पद्धत पण उपयोगाला येईल आणि ही पद्धत पण त्या ठिकाणी उपयोगाला तिथं येते. आणि विशेष सायटिका असेल किंवा मणक्याशी संबंधित वेगवेगळ्या विकृती असतील त्याच्यामध्ये अशा प्रकारचं स्नान आपल्याला इथं उपयोगी पडणार आहे. किंवा सहजच काही जणांच्या कमरेमध्ये पेन असतं. मणक्यामध्ये काही विकृती नसतात, पण कमरेमध्ये पेन असतं. म्हणजे मसल स्पाझम, टाइटनेस, मसलची टाइटनेस घट्ट अशा झालेल्या असतात. किंवा हे जी कारण आहेत, अतिरिक्त काम असेल किंवा कमरेवरती भार पडणारी कामं असतील किंवा अचानकच सहजच एखाद्या वेळेस आपण वजन वगैरे उचलायला जातो आणि सहजच आपल्या कमरेमध्ये लचक भरते, अशा प्रकारचं स्वरूप असेल. म्हणजेच दीर्घकालीन आजार असतील किंवा अल्पकालीन क्रॉनिक असतील किंवा ॲक्यूट असतील, दोन्ही प्रकारच्या कमरेच्या संबंधित. किंवा आता याच्यामध्येच बघा, वरचा भाग, आता या कमरेचं जे पेन आहे त्याला आपण 2 भागामध्ये डिव्हाईड करू शकतो. एक आहे लोअर बॅक पेन आणि दुसरं अप्पर बॅक पेन. म्हणजेच मानेशी संबंधित किंवा मानेच्या खालचा जो भाग आहे थोरॅसिक रिजन, तो भाग असेल, हातामध्ये मुंग्या येणं म्हणा, असे असे प्रकार असतील किंवा वरचं पाठीचं दुखणं असेल, खांद्यांचं दुखणं असेल, दुखण्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला इथं विशेष उपयोगी हे पडणारं आहे. त्यासोबत आणखीन एक विशेष
आणखीन एक तत्व इथं वापरलं जातं पाठीच्या कणेच्या स्नानाबद्दल. ते म्हणजे आपण आपला जो मेरुदंड आहे त्याच्या पाठीमागून वेगवेगळ्या ज्या नर्व निघतात मेंदूपासून ते पार आपल्या माकडा हाडापर्यंत वेगवेगळ्या ज्या नर्व निघतात म्हणजे ज्ञानतंतूंचा प्रवाह, ज्ञानतंतूच्या शिरा ज्या इथून गेलेल्या असतात त्यांना सुद्धा या कटी स्नानाचा विशेष फायदा होतो असं म्हटलेलं आहे. त्यासोबत आता बघूया म्हणजे याच्याबद्दल काय सामुग्री आपल्याला आवश्यक आहे. तर एक टब असणं आवश्यक आहे. त्यासोबत एखादा मोठा टॉवेल किंवा आता याच्यावरती सुद्धा डोक्यावरती पट्टी ठेवायची बघा भिजवलेली. इथं दाखवलेली नाही, पण आपल्याला तिथं ती ठेवायची आहे. त्यासोबत एक दाबळी म्हणजे उशीसारखा एक प्रकार असतो. तो सुद्धा आपल्याला डोक्याखाली उशी घेण्यासारखा म्हणजे याच्यात विशेष म्हणजे आता हा जो डोक्याचा भाग आहे, मानेपासून वरचा, हा पाण्यामध्ये बुडालेला ठेवायचा नाही. वर ठेवायचा आहे. म्हणजे पाण्यापासून अलगद, पाण्यापासून दूर आपल्याला हा ठेवायचा आहे. बघा, त्याच्यामध्ये आणखीन काय लागणार आहे. तो हा जो टब आहे, तो वरच्या बाजूने कसा असणार आहे? रुंद असणार आहे. वरच्या बाजूने काय आहे? रुंद आणि खालील बाजूस म्हणजे तो थोडासा अरुंद होत गेलेला असतो. म्हणजे जसं की आपलं मोठं टोपलं असतं बघा. 4 घागरी वगैरे पाणी बसण्यासारखं किंवा पूर्वी लोखंडाची टोपली होती बघा किंवा अलीकडे स्त्रिया सोयाबीन वगैरे घालून टोपले घेतात बघा मोठे 4-4 घागरीचे. त्याच्यामध्ये खालचा भाग कसा असतो? निमुळता होत गेलेला असतो आणि वरचा भाग रुंद असतो, ऐसपैस असतो. त्याचप्रमाणे हा टब सुद्धा वरील बाजूने रुंद होत गेलेला असतो, खालील बाजूने निमुळता होत गेलेला असतो. म्हणून आणि याची जी लांबी आहे ती कटी स्नानाच्या टबपेक्षा याची लांबी थोडीशी जास्त असते, मोठी असते. कारण आपला पूर्ण पाठीचा कणा त्याच्यामध्ये सहजच बसेल अशा प्रकारची याची रचना असते. मग याच्यानंतर आता याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. जवळपास 2 ते 3 इंचापर्यंत पाणी. काही विकारांमध्ये थंड पाणी, काही विकारांमध्ये गरम पाणी अशा स्वरूपामध्ये पाणी त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आणि वरचा जो भाग आहे, गरम पाणी जर असेल, तर हे टब जे आहे, वरून एखादी चादर वगैरे टाकून आपल्याला ते टब काय करायचं आहे, बंद करून ठेवायचं आहे. जसं की आपण पाणी वगैरे शिजतं बघा किंवा तर मधली वाफ मधल्यामध्येच राहावी त्याच्यासारखं म्हणून वरून एखादं चादर वगैरे आपण तिथं पांघरू शकतो. म्हणजे त्वचेला लागून नाही, तर अधांतरी. परंतु डोकं मात्र या चादरच्या बाहेर असेल किंवा आता जर समजा की टब तुमच्याकडे नसेल, तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? तर टब नसेल, तर एखादा टॉवेल असेल, तर तो काय करायचा आहे, पूर्ण पाण्यामध्ये भिजवायचा आणि तो सरळच आपण आपला पाठीचा मणका कसा असतो सरळ म्हणजे तो जो खोलगट भाग आहे आपल्या पाठीच्या मणक्याचा, इकडं उंचवटा असतो आणि मध्ये खोलगट भाग असतो. त्याप्रमाणे एखादा टॉवेल वगैरे असेल, तर तो टॉवेल पूर्ण पाण्यामध्ये भिजवून तो सरळ अंथरायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, झोपायचं आहे. म्हणजे त्या पाण्याचा स्पर्श आपल्या मेरुदंडाला होईल असं तिथं काळजी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे. किंवा याच्यातच आणखीन एक प्रकारचा टब आहे. तो बघूया कसा आहे. आता हे 2 प्रकारचे आहेत बघा टब. खालचा म्हणजे याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित झोपता येतं आणि वरचा जो आहे, तो खुर्चीसारखा आहे. आता कटी स्नान असेल किंवा पूर्ण मणक्याचं स्नान असेल, त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये पाय बाहेर असतात, डोकं सुद्धा बाहेर असतं. डोकं वर असतं दोन्हीमध्ये सुद्धा आणि पाय सुद्धा बाहेर असतात. मग कटीमध्ये हिप स्नानामध्ये फक्त नाभीपासून खालचा भाग पाण्यामध्ये असतो, परंतु याच्यामध्ये पूर्ण असतो त्याच्यामुळं हे जे भांडं आहे हे रुंद आहे. आणि वरची खुर्ची जी आहे, त्याच्यामध्ये काय असतं एक नळी असते आणि जागी-जागी ज्याप्रमाणे स्प्रिंकलर असतं बघा, त्याप्रमाणे याच्यामधून पाणी येण्याची तिथं व्यवस्था केलेली असते. म्हणजे ते पाण्याचे फवारे त्याच्यामधून निघत असतात. इथं एक रेष दाखवलेली आहे बघा, मध्ये दिसते खुर्चीमध्ये आणि त्याच्यामध्ये नळी असते
त्या नळीमध्ये वेगवेगळे मध्ये बरेच ठिकाणी ते स्प्रिंकलर सारखे हे बसवलेले असतात. त्याच्याद्वारे पाण्याचा फवारा त्याच्यामधून बाहेर पडत असतो. थंड पाण्याचा असेल किंवा गरम पाण्याचा फवारा त्याच्यामधून तो आपण वापरून तिथं अशा प्रकारे 2 प्रकारे तिथं हा बाथ आहे तो देऊ शकतो. त्यासोबत आता हा जो बाथ आहे तो थंडीमध्ये 10 ते 15 मिनिटापर्यंत द्यायचा आहे आणि उन्हाळ्यामध्ये मात्र 15 ते 20 मिनिटापर्यंत आपण हा तिथं देऊ शकतो. तर हा झाला पाठीच्या कण्याशी संबंधित स्नान. आता एकूण स्नान किती झाले आपले? स्नानाचे प्रकार 2. तर 2. त्याच्यानंतर आणखीन एक स्नानाचा प्रकार बघायचा आहे, तो म्हणजे बाष्प स्नान. काय? बाष्प स्नान. बाष्प म्हणजे नावातच आहे, वाफेनं घेतलं जाणारं स्नान. आता त्याच्या संदर्भात एक इमेज बघूया आपण याच्यामध्ये कशी आहे. हे बाष्प स्नान आहे किंवा बाष्प स्नान देण्यासाठी ही बनवलेली पेटी आहे. एक मिनिट. अशा प्रकारची पेटी असते. बाहेरून लाकडी पेटी आहे. आता नवीन याच्यामध्ये प्लास्टिकच्या पेट्या सुद्धा निघालेल्या आहेत आणि त्याच्याहून अजून एक नवीन याच्यामध्ये कापडासारख्या सुद्धा पेट्या आहेत. कडनं त्याला आधार देण्यासाठी असतो आणि त्याच्यामधून वाफ बाहेर जाणार नाही असं एक कापड असतं प्लास्टिक सारखं. त्याच्यासारख्या सुद्धा पेट्या त्याच्या आता नवीन निघालेल्या आहेत. आता ही जी पेटी आहे, बाहेरून बघा दार आहे. त्या दाराद्वारे आपण मध्ये प्रवेश करतो आणि मध्ये प्रवेश केल्यानंतर छोटासा एखादा बाकडं, जसं की आपण लाकडी बाकडं असतं बघा, त्याप्रमाणे बसण्यासाठी मध्ये व्यवस्था असते. आता इथं उभं राहायचं नाही. 15-20 मिनिटापर्यंत उभं राहणं काही जणांना शक्य राहत नाही किंवा उभं राहून घेणं वाफ तिथं सहजगत्या होणार नाही. त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, तर मध्ये बसण्याची व्यवस्था सुद्धा तिथं केलेली असते. मग त्याच्यानंतर आणखीन काय व्यवस्था याच्यामध्ये असते, तर अ, आता याच्यामध्ये वाफ निर्माण करायची आहे. हे जे हे आहे, याच्यामध्ये वाफ निर्माण करायची आहे. मग ती वाफ कशी निर्माण करायची? मग मध्येच पाणी ठेवायचं का, भांडं ठेवायचं का मध्येच? मध्ये भांडं ठेवून त्याला उकळून तिथंच वाफ मध्ये तयार करायची का? माहित आहे का कुणाला? बघितले का असं? हे बाष्प स्नान करती वगैरे कधी किंवा वासना वगैरे? बाहेरून पाईप कुकर बाहेरून असतो तो. वाफेचं पाईप सोडतात. कुकर वगैरे बाहेर कुकर लावलं असतो असतं तो. आणि एक कुकरला पाईप लावून तो. बरोबर आहे. मध्ये पाणी ठेवायचं नाही. आता बघा आणखीन एक वाफ घेतो आपण. कधी? सर्दी झाल्यास वाफ घेतो सर्दीचा. बघा. बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण जे वरून कापड घेणार आहोत किंवा चादर वगैरे घेतो, ते भांडच मध्ये असतं. परंतु हे भांडं आहे किती? जास्तीत जास्त एक 5 मिनिटापर्यंत ते वाफ आपल्याला देऊ शकतं. परंतु 5 मिनिटाच्या नंतर वाफ आपण म्हणजे तितकी पुरेशी वाफ तिथं मिळत नाही. आलं का लक्षात? परंतु 15 मिनिटं 20 मिनिटं जर वाफ घ्यायची असेल, तर त्याच्यासाठी वाफेची एक वेगळी व्यवस्था त्या ठिकाणी करावी लागेल. किंवा असं एखादं भांडं जर मध्ये ठेवलं, तर आपला हात लागून, पाय लागून ते सांडू शकतं. आपल्याला इजा होऊ शकते, पोळू शकते. म्हणून एखादी नळी काय असते? एक नळी जी वाफेचा पुरवठा करण्यासाठी त्या लाकडी पेटीमध्ये सोडलेली असते आणि तिचं टोक, एका बाजूचं तिचं टोक म्हणजे कुकरला जोडलेलं असतं. कारण वाफ निर्मिती करणाऱ्या साधनापैकी कुकर हे एक बेस्ट तिथं पर्याय आहे. आणि विशेष म्हणजे आता ह्या बाष्पस्नानामध्ये नुसतं बाष्पस्नान कोरडं म्हणजे ज्याच्यामध्ये काही औषधी वगैरे नाही, अशा स्वरूपाचं पण बाष्पस्नान घेऊ शकतो किंवा एखाद्याला वातज विकार खूपच त्रासदायक जडलेले असतील, पुढे निघून गेलेले असतील, एखाद्याचे ॲक्यूट असतील, म्हणजे अलीकडच्या काळातली असतील, तर त्यांना साधं बाष्पस्नान दिलं तरी चालतं. पण ज्यांना हे जे वातज विकार आहेत, संधिवात असेल किंवा याच्यामध्ये मात्र त्या पाण्यामध्ये वेगवेगळे काढे टाकले जातात. जसे की दशमूलकात आहे किंवा एरंडी म्हणतो ह्याची निरगुंडीची पानं आहेत. असं त्या पाण्यामध्ये टाकलं जातं आणि त्या औषधी स्वरूपाची वाफ सुद्धा त्या याच्यामध्ये दिली जाते. आणि स्वेदनसारखं विशेष सर. करून
हा स्वेदनच, पण आपण हम्म. स्वेदन कसं करतो की आपल्याला मर्यादित ठिकाणी करत असतो. आलं का लक्षात? म्हणजे हात दुखतोय तर इथं हातापुरतच ते शेक देतो आपण, बरोबर आहे. किंवा याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. आता हा जो आहे हा पूर्ण शरीराला म्हणजे सर्वांगाला दिली जाणारी वाफ आहे. पूर्ण शरीराला वाफ दिली जाते. आणि तो दुसरा जो प्रकार आहे त्याच्यात पण अशीच पद्धत वापरता येते कुकरद्वारे, आणि ते नळीद्वारे वाफ काढून आपल्याला ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी वाफ देऊ शकतो. म्हणजे मान दुखत आहे तर मानेला वाफ देऊ शकतो, गुडघा दुखत आहे गुडघ्याला वाफ देऊ शकतो, किंवा बॅक पेनचा त्रास आहे तर फक्त बॅकला आपण तिथं ती वाफ देऊ शकतो. तो सुद्धा प्रकार आपल्याला ते पुढे पाहायचा आहे. आणि अशा प्रकारची वाफ देताना मात्र त्याचं टोक अतिशय जवळ न्यायचं नाही असं. जवळ नेलं की ते चटके बसतात, पोळतं ते. म्हणून थोडस दूर लांब धरलं पाहिजे, ही मात्र त्याच्यामध्ये घ्यावयाची काळजी असते. स्वेदनच आहे एक प्रकारचं, परंतु हा जो प्रकार आहे तो पूर्ण शरीराला दिलं जाणारं स्वेदन आहे. आता याच्यामध्ये अतिशय लठ्ठ लोक असतील अशा लोकांना सुद्धा ते उपयोगी पडणार आहे. स्थूलता आहे किंवा वातज आहेत अशा लोकांना सुद्धा ते उपयोगी या ठिकाणी पडणार आहे. त्यासोबत आणखीन एक इमेज बघूया आपण. तर याच्यामध्ये बघा स्त्रीमध्ये आहे आणि तिला वरून डोक्यावरती तिच्या सुद्धा कापड ठेवलेलं आहे. म्हणजे का, तर वर डोकं आपलं थंड राहिलं पाहिजे, गरम व्हायला नको डोकं. आणि विशेष म्हणजे काय बघा, हे तुम्ही पाहिलेलं असेल बघा बरेच ठिकाणी, किंवा काही लोक पिक्चर्स मध्ये किंवा ह्याच्यामध्ये पाहतो बघा, तर काही लोक खोलीच असते, एक प्रकारची रूम असते आणि त्या रूम मध्ये वाफ वाफ निर्माण केली जाते आणि त्याच्यात बरेच लोक तिथं जाऊन बसलेले असतात. म्हणजे 5-6 लोक वाफ घेण्यासाठी बसलेले असतात. पाहिले का असं कधी फिल्म मध्ये, पिक्चर मध्ये, टीव्ही मध्ये वगैरे वाफ घेण्यासाठी बसलेले असतात बघा, टॉवेल वगैरे गुंडाळून, बाकीचा भाग सगळा उघडा असतो टॉवेल गुंडाळून, आणि 5-6 जण एकत्रित लोक बसलेले असतात. ज्यांना वाफ घ्यायची आहे त्यांनी खोली उघडायची, मध्ये जाऊन बसायचं, जसं की एसी प्रमाणे. एसी जसं खोलीमध्ये थंड असते तसं तिथं त्या खोलीत वाफ असते. असं तुम्ही पाहिलेलं असेल किंवा नसेल, पण अशी पद्धत सुद्धा एक वाफ देण्याची आहे. म्हणजे काय, आता आपण या कपाटामध्ये काय केलंय, डोक्याचा भाग वरी ठेवलाय आणि बाकीचं शरीर मध्ये आहे. बाकीच्या पूर्ण शरीराला वाफ मिळते परंतु डोक्याला मिळत नाही. आलं का लक्षात? आणि ही नवीन जी पद्धत आहे रूम मध्ये बसण्याची, ती पद्धत मात्र काय आहे, चुकीची आहे. का, तर त्या रूम मध्ये बसल्यानंतर आपल्या डोक्याला पण ती वाफ लागते, डोक्याला पण वाफ मिळते. म्हणजे डोकं काय होतंय, उष्ण होतंय, गरम होतंय. आणि ते काय आहे, आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून किंवा आपल्या निसर्गोपचाराच्या दृष्टिकोनातून डोकं गरम करणं हे चुकीचं आहे. आणि ती जी पद्धत आहे ती त्या ठिकाणी चुकीची पद्धत आहे असं म्हटलं जातं. ठीक आहे, पुढे बघूया आणखीन. तर या पद्धतीमध्ये नेमकं काय होतं, गरम वाफ असल्यामुळं, टेम्परेचर वाढल्यामुळं शरीरातून घाम जास्त प्रमाणामध्ये बाहेर पडतो. आणखीन एक विशेष इथं काळजी घेतलेली आहे बघा, ती म्हणजे काय, डोक्यावरती तर कापड गुंडाळलेलं आहेच, परंतु जे मानेच्या ठिकाणी जे वेज आहे, जे डोकं बाहेर काढण्यासाठीच, आता ते कसं असणार आहे, थोडस विस्तृत असणार आहे, विस्तृत असणार आहे. आणि त्याच्याद्वारे ती वाफ बाहेर पडू शकते. वरचे जे छिद्र आहे त्या ठिकाणातून सुद्धा वाफ बाहेर पडू शकते. आणि ही बाहेर पडलेली वाफ आपल्या डोळ्यांना लागू शकते. नाकाला लागली तर ठीक आहे, नाकाद्वारे घेतलं तर ठीक आहे, पण डोळ्याला मात्र ती अपायकारक आहे, उपयोगी नाही. किंवा डोक्याला लागू शकते, ती सुद्धा अपायकारक आहे, उपयोगी नाही. म्हणून आणि ती बाहेर जर वाफ पडत राहिली तर मध्ये वाफेचा संचय होणार नाही. अशा या कारणानं सुद्धा. आता आणखीन एक टॉवेल म्हणजे हे झाकण्याचं छिद्र झाकण्यासाठी सुद्धा एक आपल्याला तिथे नॅपकिन लागणार आहे. आणि डोकं झाकण्यासाठी सुद्धा आपल्याला तिथे एक नॅपकिन लागणार आहे. आणि विशेष याचं तत्व जे आहे ते म्हणजे पुष्कळ प्रमाणामध्ये आपल्याला शरीरातून काय काढायचं आहे, घाम काढायचा आहे. आणि या घामाद्वारे ही विषद्रव्य बाहेर काढून टाकण्यासाठी हे स्नान जे आहे, बाष्पस्नान, अतिशय उपयोगी पडणार आहे. ज्याप्रमाणे
गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर जी लक्षणं आपल्यामध्ये दिसून येतात, शरीराला हलकेपणा जाणवतो, जडपणा आलेला असेल तर जडपणा निघून गेल्यासारखा दिसून येतो, किंवा पेन असतील जागोजागी शरीरामध्ये कुठं कुठं पेन वगैरे असेल तर ते सुद्धा कमी होताना आपण दिसून येतं, किंवा अतिस्थूल व्यक्ती असतील, जाड व्यक्ती असतील, अशा लोकांसाठी सुद्धा हे बाष्पस्नान उपयोगी आहे. आता याची रीत काय आहे मग? तर याच्यामध्ये बसण्यापूर्वी रिकाम्या पोटी बसावं. विशेष काळजी घ्यावयाची ती म्हणजे काय आहे, रिकाम्या पोटी याच्यामध्ये बसायचं आहे आणि बसण्या अगोदर 1 ग्लास गरम पाणी प्यायचं आहे आणि विशेष करून कपडे जे आहेत ते कमीत कमी कपडे वापरण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यानंतर विशेष गोष्ट म्हणजे काय, डोक्यावर तर थंड पाणी ठेवायचंच आहे. त्यासोबत हा वरचं जे कापड आहे डोक्यावर थंड करून ठेवलेलं, त्याच्यावर नंतर काही मिनिटांनी पाणी शिंपडत राहायचं आहे. ते डोक्यावरचं कापड गरम होऊ द्यायचं नाही. त्याला नंतर सारखं पाणी शिंपडत राहावं. आता विशेष म्हणजे काय, तर किती मिनिटापर्यंत आपण याच्यामध्ये राहू शकतो? तर सुरुवातीला 5 मिनिटं, त्याच्यानंतर 10 मिनिटं, त्याच्यानंतर 15 मिनिटं अशा स्वरूपामध्ये याच्यामध्ये आपण राहू शकतो, किंवा रोग तीव्रतेनुसार सुद्धा याच्यामध्ये राहण्याची कालावधी तिथं ठरवू शकतो आपण. आणि विशेष म्हणजे जे लोक अशक्त आहेत, अशा लोकांनी मात्र बाष्प स्नान घ्यायचं नाही, किंवा जे लोक पित्तज प्रकृतीचे आहेत, अशा लोकांनी बाष्प स्नान घेऊ नये, किंवा ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, जे हृदयरुग्ण आहेत, हृदयाची एंजिओप्लास्टी वगैरे झालेली आहे, किंवा हृदयाचे ठोके वाढलेले आहेत, टॅकिकार्डिया सारखा विकार आहे, अशा लोकांनी सुद्धा हे बाष्प स्नान घेणं टाळलेलं अतिशय चांगलं. त्यासोबत काही व्यक्तींना उष्णतेचा त्रास असतो. उष्णतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा हे बाष्प स्नान घेण्याचं टाळावं. आता पुढे पाहायला गेलं तर बघा, बाष्प स्नान मग रोज घ्यावं का? कितीदा घ्यावं? किती दिवसातून घ्यावं? आठवड्याला घ्यावं का 15 दिवसाला घ्यावं? याच्याविषयी घ्यावयाची काळजी म्हणजे काय आहे? तर विशेष करून आठवड्यातून एकदा घ्यावं. आणि ज्या लठ्ठ व्यक्ती आहेत, अतिशय अशा स्थूल प्रकारच्या व्यक्ती आहेत, अशा व्यक्तींनी मात्र आठवड्यातून 2दा घेतलं तरी चालतं. पण आता आणखीन एक विशेष घ्यावयासारखी काळजी म्हणजे काय आहे तिथं, तर बाष्प स्नान घेताना जर एखाद्याला चक्कर आल्यासारखं वाटत असेल, डोळ्यापुढे अंधारी आल्यासारखं वाटत असेल, किंवा आता काही जण म्हणतात बघा, मला कसं तर होतं. म्हणजे ते शब्दात ते वर्णन करू शकत नाही. कसं तर म्हणजे वेगळंच. त्यांना जी जाणीव होते ते शब्दामध्ये ते सांगू शकत नाहीत. परंतु बाष्प स्नान घेताना तर असं कसं तर वाटत असेल, तर अशा लोकांना सुद्धा म्हणजे असे वेगवेगळे जर तिथं हे दिसून येत असतील, लक्षणं दिसून येत असतील, तर अशी लक्षणं दिसून येताना मात्र लगेचच आपल्याला हे बाष्प स्नान जे आहे, ते ताबडतोब तिथं थांबवायचं आहे, बंद करायचं आहे. पण आणखीन एक विशेष घ्यावयाची काळजी ती म्हणजे काय, तर बाष्प स्नान घेऊन बाहेर लगेचच पडायचं नाही. बाहेर आपल्याला लगेचच पडायचं नाही. म्हणजे मधलं गरम तापमान आणि बाहेरचं कसं असतं, लगेचच थंड असतं. किंवा आपण बघा, एखादी भाजी वगैरे केलेली असेल, किंवा त्याच्यावरती आपण एखादं ताट झाकून ठेवतो बघा. उष्णता दिली, ती भाजी शिजली, तरी पण लगेचच ते आपण खाली उतरवत नसतो. काय करतो, त्याच्यावरती एखादं ताट वगैरे झाकून ठेवतो. म्हणजे काय, तर ती वापरण्यासाठी ठेवतो. म्हणजेच त्याचप्रमाणे हे उष्ण झालेलं टेम्परेचर असतं मधलं, आणि लगेचच थंड टेम्परेचरमध्ये यायचं नाही. तर थोडं टेम्परेचर मधलं कमी होऊ द्यायचं आहे आणि मधली वाफ विरळ झाली, मधलं हवामान काही कालावधीनंतर थंड होतं आपोआप. म्हणजे रूम टेम्परेचर सारखं तापमान होतं. मग हे रूम टेम्परेचर सारखं तापमान झालं, की सावकाश मग त्या ठिकाणी आपल्याला बाहेर यायचं आहे. नंतर बाष्प स्नानाच्या नंतर एखादं टॉवेल वगैरे घेऊन सगळं अंग आपल्याला अगदी घर्षण करून ते सगळं पुसून काढायचं आहे. आणि विशेष म्हणजे काय इथं दिसून येते बघा, तर समजा आपलं शरीर पाण्यामध्ये जास्त वेळ असलं, तर त्याच्यावरचा जो मल असतो बघा, काही स्त्रिया दगडाने वगैरे ते मल काढून टाकत असतात बघा. म्हणजे कपडे वगैरे धुतल्यानंतर काय होतं, वरचा मल हलका होतो
आणि थोडंसं जरी घर्षण कपड्यानं वगैरे केलं की ते निघून जातं. त्याचप्रमाणे बाष्प स्नानाच्या नंतर अशा कपड्याच्या ह्याच्यानं जर घर्षण केलं तर शरीरावर असणारा मल सुद्धा सहजगत्या सहजरीतीने निघून जातो. आणि त्याच्यामुळं आणखीन एक विशेष फायदा काय होतो, तर आपली जी रोमकूपं आहेत, रोमकूपं सुद्धा मोकळी होण्यासाठी मदत होते. आणि आतील कचरा, आतील विजातीय तत्व, विषाक्त तत्व, विषारी तत्व रोमकूपाद्वारे बाहेर पडण्यासाठी सुद्धा आपल्याला तिथं मदत होते आणि त्वचेचं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं. आता बघा, तर काही चिकित्सक ताप उतरवण्यासाठी सुद्धा बाष्पस्नान सुचवतात, परंतु बऱ्याच काही चिकित्सकांनी हे अयोग्य आहे असं म्हटलेलं आहे. आणि शरीराची चयापचयाची गती वाढवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी मात्र हा बाष्पस्नानाचा उपयोग अतिशय रामबाण अशा पद्धतीनं काम करतो, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच्यात काही अडचणी वगैरे असतील तर विचारू शकता. किती स्नान झाले बघा आपले? 3 झाले. एक कटी स्नान, एक मेरुदंडाचं स्नान आणि एक बाष्प बाष्प. स्नान. तर त्याच्यानंतर आपली काही साधी स्नानं सुद्धा आपल्याला बघायची आहे. म्हणजे कोणकोणती? आपण जे रोज स्नान केलं जातं ते. आपण जे रोज अंघोळ करतो ती अंघोळ. त्याच्याविषयी सुद्धा काही माहिती आपल्याला त्या ठिकाणी बघायची आहे. त्याच्यानंतर निसर्गोपचारातील आणखीन काही स्नानाच्या पद्धती बघायच्या आहेत. बघा, काही लोकांना थंड पाण्याने अंघोळ करायला आवडतं. काही लोकांना गरम पाण्यानं अंघोळ करायला आवडतं. बरोबर आहे. थंड पाण्यानं अंघोळ करणारं कुणी आहे का इथं तुमच्यापैकी? रोज थंड पाण्यानं अंघोळ करणारं? कमीत कमी उन्हाळ्यात तरी? हो काही सर. लोक 12 महिने करतात. काही लोक 12 महिने करतात. बहुतेक राम महाराज रोज थंड पाण्यानं करत असतील असं वाटतंय मला. कारण एका दिवशी मी तिथं राहण्यासाठी थांबलो होतो कॉलेजवर आपल्या. सकाळी थंड पाण्यानंच अंघोळ करावी लागली होती. म्हणून बहुतेक वाटते राम महाराज रोज थंड पाण्यानं अंघोळ करत असतील. ठीक आहे. पुढे बघूया. आता ह्या दोन्ही स्नानाचे विशेष फायदे आहेत. दोन्ही स्नानाचे गुण हे सुद्धा वेगवेगळे आहेत. म्हणजे काय? थंड पाण्यानं कुणी करावं आणि गरम पाण्यानं कुणी करावं? सांगा बरं, सांगता येईल का? ज्याची पित्त प्रकृती आहे त्यांनी गरम पाण्याने करू नये सर. बर, छान. आणि आणखीन काय सांगता येईल? आणि कफ, ज्यांची कफज आहे त्यांनी थंड पाण्याने करावं. थंड पाण्याने करू नये. कफज प्रकृतीमध्ये करू नये का थंड पाण्याने? हा. ओके, हा करू नये, गरम पाण्याने करावं तिथे. ठीक आहे. बघा, ज्यांना सर्दी आहे, पडसा आहे, खोकला आहे किंवा दम्याचा त्रास आहे, छातीमध्ये घरघर वाजतंय, सारखं टॉन्सिलचा त्रास होतो, नाकं बंद राहतात, नाकं वाहतात, शिंका येतात, अशा लोकांनी थंड पाण्यानं अंघोळ करू नये. अशा लोकांनी गरम पाण्याने अंघोळ करावी. गरम म्हणजे अतिशय उष्ण पाणी घ्यायचं नाही. तिथं काही कोमट. स्त्रियांना बघा खूप खूप पोळगं पाणी लागतं. गरम, अतिशय गरम. जसं की असं चटके लागतात शरीराला. पण हे अतिशय गरम पाणी तर डोक्यावरून तर कधीच घेऊ नये. डोक्यावरून तर कधीच घेऊ नये. कारण या केसांची जी मुळं असतात, त्या केसांच्या मुळांना खूप त्याचा दुष्परिणाम होत असतो गरम पाण्याने. अतिशय कडक पाण्यानं. विशेष करून होता होईल तेवढं याच्यावर तेवढं कोमट पाणी घ्यायचं. ज्यांना सवयच असेल अतिशय कडक पाण्याची अंघोळीची, तसं तर तितकी कडक पाण्यानं अंघोळ करू नये. पण ज्यांना एखाद्याला सवयच असेल, त्याच्याशिवाय त्यांना करमत नसेल, तर अशा लोकांनी इथं डोक्यावर घेतलं जाणारं पाणी मात्र थोडंसं अतिशय गरम न घेता कोमट. समशीतोष्ण असं कोमट असं घ्यावं. आणि बाकीच्या भागावर मात्र अतिशय कडक घेतलं तर त्याच्या ह्याच्यानुसार चालेल, ठीक आहे. परंतु तर निसर्गोपचार पद्धती असेल किंवा आयुर्वेद पद्धती असेल, या दोन्ही पद्धतीच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहायला गेलं तर अतिशय कडक पाण्यानं अंघोळ करायची नाही, तर कोमट पाण्यानं अंघोळ करायची. आणि विशेष
आताच आपण पाहिलं की पित्तज लोकांनी थंड पाण्यानं करावं आणि कफज लोकांनी गरम पाण्यानं करावं आणि हिवाळ्यामध्ये गरम पाण्यानं करावं आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याने थंड पाणी. ह्या दोन्ही लोकांनी केलं तरी चालते. कारण आता मला एक सांगा की थंड पाण्यानं एकदा तरी तुम्ही आंघोळ केलेली असेल आतापर्यंत आणि उष्ण पाण्यानं तर रोजच करता. मग थंड पाण्यानंतर केल्यानंतर काय अनुभव येतो आणि उष्ण पाण्यानंतर केल्यानंतर काय अनुभव येतो सांगता येईल का? 1-2 शब्दात किंवा वाक्यात काय 1-2 अनुभव तुम्हाला सांगता येतील का? तर थंड पाण्याने आंघोळ केल्यानंतर अं, थोडं रिलॅक्स वाटतं, मन शांत होतं. आणखी ज्याचे त्याचे अनुभव असतील, ठीक आहे. मन शांत होणं, रिलॅक्स होणं हे गरम पाण्यानं होतं का थंड पाण्यानं होतं? बघा बरं, थोडं विचार करून. तर थंड पाण्यानं केल्यानंतर ते सवय नसल्यामुळे सुरुवातीला ना असं अंगाला काटा आल्यासारखं वगैरे वाटतंय. पण नंतर ना म्हणजे आपल्या अंगातली गरमी बाहेर निघते, नंतर काही नाही होत सर. म्हणजे सुरुवात हा थोडं हे होतं. हा ठीक आहे. बघा, गरम पाण्यानं केल्यानंतर अंगाला हलकेपणा वाटतो. बरोबर आहे. उत्साह तर दोन्ही पाण्यानं येतो. गरम पाण्यानं जरी अंघोळ केली, अंघोळ केल्यास उत्साह येतो. मग ती गरम पाण्यानं करा किंवा थंड पाण्यानं करा. बरोबर आहे. परंतु थंड पाण्यानं केल्यानंतर अतिशय उत्साह येतो. कोणापेक्षा? गरम पाण्यापेक्षा. बघा, असा अनुभव तुम्ही घेतलेला असेल. आणखीन विशेष गोष्ट म्हणजे थंड पाण्यामुळं अंकुंचन होतं. काय होतं? अंकुंचन. आणि हे अंकुंचन पूर्ण शरीरभर होतं. शरीरातल्या नसनाड्या सुद्धा अंकुंचन पावतात. त्याच्यामुळं रक्त प्रसरण किंवा रक्तप्रवाह सुद्धा गतीनं होतो, तीव्रतेने होतो असं सुद्धा रक्तप्रवाह म्हटलेला आहे. आणि गरम पाण्यानं काय होतं? रक्तवाहिन्या शिथिल होतात. काय होतात? शिथिल होतात. उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी जर गरम पाण्याने केलं तर चालतं. कारण रक्तवाहिन्या त्या ठिकाणी शिथिल होतात. ठीक आहे, आपण एक इमेज बघूया. त्याच्यानुसार आपण गरम पाण्याचे आणि थंड पाण्याचे फायदे तिथं थोडक्यामध्ये बघूया. आता हॉट वॉटर बघूया सुरुवातीला. इकडं लाल ह्याच्यामध्ये हॉट वॉटर आहे आणि निळ्या ह्याच्यामध्ये कोल्ड वॉटर आहे. हॉट वॉटर मध्ये बघा, पहिल्यांदा काय म्हणलंय? स्ट्रेस रिलीफ. स्ट्रेस रिलीफ करणार आहे असं म्हटलेलं आहे. शरीरावरचा ताण असेल किंवा मनावरचा ताण असेल, अंघोळीनंतर आपल्याला फ्रेश वाटतं. बरोबर आहे का? कोणत्याही प्रकारची अंघोळ करा आणि अंघोळ न केल्यास काय वाटतं? आळशीपणा वाटतो किंवा उठल्या-उठल्या आपल्या शरीरामध्ये शिथिलता असते. झोपेतून ज्यावेळेस आपण उठलेलो असतो, परंतु अंघोळ केल्यानंतर मात्र ही शिथिलता निघून गेलेली दिसून येते. झोप येत असेल, आळस असेल, या सर्व गोष्टी निघून गेलेल्या दिसतात आणि शरीरामध्ये उत्साह आलेला दिसतो. त्यासोबत स्ट्रेस रिलीफ म्हणजे ताण कमी करण्याचं काम सुद्धा याच्या ठिकाणी झालेलं दिसून येतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? ओपन स्किन पोअर्स म्हणजे रोमछिद्रांना मोकळं करणारं हे हॉट शॉवर आहे. गरम पाणी आहे. इन्क्रीज्ड अलर्टनेस इकडं पण आहे आणि तिकडं पण आहे. इकडं असायला नको होतं खरं तर हॉट शॉवरमध्ये. ठीक आहे. रिलीव्हज मसल्स टेन्शन आणि दिस रेस्पिरेटरी कंजेशन म्हणजे काय? गरम पाण्यानं अंघोळ केल्यानंतर नाकं मोकळी होतात बघा. नाकं काय होतात? मोकळी होतात. ज्यांची नाकं बंद असतात, अशा लोकांना त्याचा अनुभव आलेला असेल. गरम पाण्याच्या अंघोळीनंतर नाकं मोकळी झालेली सुद्धा दिसून येतात किंवा रेस्पिरेटरी श्वसन सुद्धा व्यवस्थित दिसून येतं. आणि रिड्यूस हेअर लॉस असं म्हटलेलं आहे. म्हणजे परंतु हे गरम पाणी डोक्यावरून घ्यायचं नाही. डोक्यावरून घातलं तर हेअर फॉल होऊ शकतो. आणि याच्यामध्ये इन्क्रीज्ड अलर्टनेस म्हणलेला आहे. म्हणजेच त्यासोबत एनर्जी बूस्ट म्हटलेला आहे. म्हणजे अतिशय उत्साह या ठिकाणी आल्यासारखा दिसतो कोल्ड शॉवरमुळं. आणि गरम शॉवरमुळं काय होतं? शरीरातील पेन वगैरे जर असेल, दुखणं वगैरे असेल, ते सुद्धा गरम पाण्यानं कमी होतं. शिरा, धमन्या ह्या विस्तारल्या जातात.
स्नायू असतील, मांसपेशी असतील, यांच्यामध्ये सुद्धा रिलॅक्सनेस येते, त्यांच्यामधलं टेन्शन कमी होतं. त्यासोबत कोल्ड शॉवरमध्ये एनर्जी बुस्टिंग आहे, इम्प्रूव्ड सर्क्युलेशन म्हणजे रक्तवाहिन्या, धमन्या यांच्यामध्ये आकुंचन होतं, त्याच्यामुळं रक्तप्रवाह जलद गतीने होतो. आणि रिमूव्ह टॉक्सिन्स. आता टॉक्सिन्स म्हणजे काय? शरीरावर असणारा मल हा दोन्ही प्रकारच्या अंघोळीनं दूर केला जातो. त्यासोबत आणखीन काय आहे? इन्क्रीज्ड हेअर ग्रोथ म्हणजे थंड पाणी डोक्यावरील केसांसाठी चांगलं आहे. आणि मसल्स रिकव्हरी म्हणजे सूज वगैरे आलेली असेल तर त्यासाठी सुद्धा हे थंड पाणी तिथं उपयोगी पडत असतं. तणाव असेल तर तो तणाव सुद्धा गरम पाण्यानं आपल्याला दूर झालेला दिसून येतो. आणखीन काही गोष्टी बघायच्या होत्या. ठीक आहे. एक मिनिट हा. ठीक आहे, पुढे बघूया. आता हे झालं रोजचं स्नान, थंड पाण्याचं असेल किंवा गरम पाण्याचं. आता याच्यामध्ये सुद्धा आणखीन एक विशेष घ्यावयाची काळजी म्हणजे जर आपण गरम पाण्याने आंघोळ करत असू तर पहिला तांब्या आपल्याला तो पायावरती घ्यायचा आहे. कशावर घ्यायचा आहे? पायावर. मग त्याच्यानंतर वरच्या भागाकडे येत येत डोक्याकडे जायचं आहे. मग गरम पाण्याने आंघोळ करत असेल तर पहिलाच तांब्या डोक्यावर घ्यायचा नाही, अगोदर पायापासून सुरुवात वर. आणि जर थंड पाण्याने आंघोळ करत असेल तर याच्यामध्ये काय नियम आहे? पहिला तांब्या डोक्यावर, मग नंतर खाली येत जायचं आहे, असं उलट्या प्रवाहानं येत जायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन एक स्नान आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे, पादस्नान म्हणजे तळपाय. तळपाय काय करायचे? आता तुम्ही बरेच वेळेस काही जणांना बघितलं असेल की एखाद्या बकेटामध्ये गरम पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाय बुडवून ठेवलेले आहेत. हे असं जे प्रकारचं हे आहे स्नान, त्याला पादस्नान किंवा तळपायांचं स्नान असं सुद्धा म्हणून आपण त्या ठिकाणी त्याला ओळखत असतो. त्या इमेज मध्ये बघूया. बघा, आता यानं काय केलेलं आहे, पाय पण पाण्यामध्ये बुडवलेले आहेत आणि हात पण पाण्यामध्ये बुडवलेले आहेत. म्हणजे वरचा जो भाग आहे बघा तो वरचा टब सारखा जो भाग आहे झाकलेला, त्याच्यामध्ये सुद्धा गरम पाणी आहे आणि त्याच्यामध्ये काय हात बुडवलेली आहेत. आणि खालच्या ह्याच्यामध्ये तर तुम्हाला सहजच ते दिसत आहे. म्हणजेच आता हे जे आहे, आता याच्यासाठी काय काय गरजेचं आहे बघा, तर पादस्नानासाठी जवळपास पाऊण बादली कडकडीत गरम पाणी हवं आहे. आता हे समशीतोष्ण किंवा कोमट पाणी इथं नको आहे, गरजेचं नाही. तर कडकडीत पाणी पाहिजे. कसं पाहिजे? चटके देणार, पण इतके पण चटके देणार नको की ते आपल्याला पोळेल. म्हणजे कसं, कोमट असल्यापेक्षा थोडंसं उष्ण पण आपल्या त्वचेला इजा करणार नाही अशा प्रकारचं पाणी आपल्याला तिथं वापरायचं आहे. आणि त्यांची मग सहनशक्ती ही थोडीफार कमी जास्त असते. म्हणजेच काय, आणखीन एक त्याच्याबद्दल विशेष गोष्ट सांगता येईल की हे जे गरम पाणी आहे ते ज्यांना जितकं गरम शक्य आहे तितकं गरम त्यांनी ते पाणी त्या ठिकाणी घ्यायला हवं. त्यासोबत आणखीन म्हणजे एक ब्लँकेट घ्यायचा आहे किंवा घोंगडी, ही जी घोंगडी आहे पांघरण्यासाठी घ्यायची आहे आपल्याला. आता अशी एक आणखीन एक कल्पना करा की फक्त आपण बादली घेतलोय, आता वरचा भाग नाही असं समजा. वर एक टब आहे बघा हात घातलेला, तो टब नाही, आपण सरळ बसलेलो आहोत, हात आपल्या मांडीवर आहेत, पाय तेवढं पाण्यामध्ये बुडवलेले आहेत, अशा प्रकारे आपण बसलोय अशी कल्पना करा. मग याच्यामध्ये आता काय करायचं आहे, तर वरचा जो भाग आहे तो भाग मात्र एखाद्या याच्याने काय करायचं आहे, घोंगडीनं आपल्याला पूर्ण शरीर हे पांघरून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा डोक्यावर एखाद्या थंड कपड्याचा कापड भिजवलेला त्या ठिकाणी ठेवायचा आहे. आणि विशेष करून ही पद्धत उपयोगी आणताना सुद्धा आपल्याला रिकाम्या पोटी केल्यानंतर याचा विशेष लाभ आहे असं म्हटलेलं आहे. आणि हा
ही प्रक्रिया करताना सुद्धा आपल्याला एक ग्लास गरम पाणी घेऊन त्या ठिकाणी बसायचं आहे, म्हणजे पिऊन त्या ठिकाणी बसायचं आहे. त्यासोबत आता या पाण्यामध्ये पाय बुडवताना मात्र एकदाच दोन्ही पाय न बुडवता एक पाय अगोदर त्याच्यानंतर दुसरा पाय अशा प्रकारे एका पाठोपाठ एक म्हणजे दोन्ही पाय त्या ठिकाणी बुडवायचे आहेत. त्याच्यानंतर हा जो प्रकार आहे तो आपल्याला 10 मिनिटापासून 20 मिनिटापर्यंत वापरता येतो आणि पुढे जास्तीत जास्त अर्ध्या तासापर्यंत सुद्धा आपल्याला हा प्रयोग करता येतो असं म्हटलेलं आहे. आणि प्रयोग चालू असताना अधूनमधून काय करायचं आहे, डोक्याच्या नॅपकिनवरती परत तिथं पाणी शिपडायचं आहे आणि स्त्रिया वगैरे असतील तर त्या ठिकाणी केस जे आहेत आपली ती कोरडी न ठेवता केसांना तेल लावलेलं त्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि विशेष गोष्ट म्हणजे काय, तर आता आपण हे पांघरून बसल्यामुळं काय होतं, की आपल्या पूर्ण शरीराला घाम यायला लागतो. पायाला तर घाम येतोच, पण त्यासोबत पूर्ण शरीराला सुद्धा पायाला घाम येणार नाही कारण ते पाण्यात आहेत, परंतु ते उष्ण असणार आहेत. आणि वरचा जो भाग आहे, त्या वरच्या भागाला मात्र तिथं काय येणार आहे, घाम येणार आहे. आणि ज्यावेळी आपण हे पादस्नान थांबवू, त्यावेळी मात्र हे पाय काढताना सुद्धा ज्याप्रमाणे एक पाय आपण मध्ये ठेवले होते, त्याचप्रमाणे एक पाय हे आपल्याला परत नंतर काय करायचे, बाहेर काढायचे आहेत. आणि वरचा जो भाग आहे घामाने गडद झालेला, तो मात्र एखाद्या नॅपकिनने वगैरे टॉवेलने घर्षणयुक्त अशा स्वरूपात आपल्याला तो पुसून काढायचा आहे. त्यासोबत आणखीन काय म्हटले बघा, तर या प्रयोगामध्ये अ, आपण ज्यावेळेस पाण्यात असतात त्यावेळी रक्त प्रसरण जे आहे किंवा रक्ताची जी गती आहे किंवा रक्त वाहण्याची जी गती आहे, ती पायाकडे जास्त प्रमाणामध्ये होते, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग ते पायाकडे जी होते, त्याचा काय लाभ होईल? कुण्या विकारामध्ये याचा लाभ होईल सांगा बरं? पायाकडे जर रक्तगती जास्त करायची असेल तर म्हणजे काय लाभ होईल पाय याच्यामध्ये? दुखत असतील तर काय म्हणलात? पाय दुखणं किंवा टाच दुखणं असं. हां, तर पायाची दुखणं असतील. हां, हाय बीपी मध्ये बोला. हृदयाकडे जास्त म्हणजे फ्लो असतो, मग ते जर कमी करायचं असेल तर मग हा पण एक उपाय. म्हणजे उच्च रक्तदाबामध्ये परंतु तो जो फ्लो असतो तो पूर्ण शरीरामध्ये असतो. फक्त याच्याकडेच नाही, हृदयाकडेच. गती जी असते ती जास्त असते. पूर्ण शरीरामध्ये. किंवा व्हेरिकोज वेन्स नावाचा एक प्रकार आहे बघा. त्याच्यामध्ये उपयोगी पडेल का हा प्रकार? हो शिरा सर, वाकड्या मध्ये पाय दुखी टाच दुखी याच्यामध्ये उपयोगाला आहे. शिरा वाकड्या तिकड्या झालेल्या असतात. रक्तप्रवाह त्याचा सुरळीत होत नाही आणि रक्त तिथं सांडाळून राहतं. तर त्याच्यामध्ये सुद्धा हे उपयोगी पडणार नाही. कारण तशा लोकांना रक्त काय आहे, उलट जास्तीचं तिथं जाऊन थांबलेलं असतं. कुठं? पायांमध्ये. शिरा वाकड्या तिकड्या असतात बघा, पाहिलं असेल कोणाचं तरी एखाद्या व्यक्तीचं वगैरे. पण अशा लोकांना आपण शीर्षासन, सर्वांगासन म्हणजे ज्या आसनामध्ये पाय वर केले जातात, अशी आसनं आपण त्या ठिकाणी त्यांना देत असतो. का? तर हे पायामध्ये साचलेलं रक्त जे आहे, त्या पायातल्या ज्या शिरा असतात, त्या काय होतात, शिथिल झालेल्या असतात. म्हणजे ते रक्त पुढे ढकलण्यासारखी त्यांच्यामध्ये ताकद नसते तितकी आणि तिथल्या ज्या झडपा आहेत, त्या झडपा सुद्धा व्यवस्थित काम करत नसतात. मग हे पायात साठून राहिलेलं रक्त पाय वर केले की ती विरुद्ध दिशेनं परत काय होतं, आपल्या हृदयाकडे येतं. म्हणजेच व्हेरिकोज वेन सारख्या लोकांनी हे क्रिया करावी का करू नये? करू नये. नाही. हं. अशा लोकांनी ही क्रिया काय करायची नाही. पण काही लोकांना आता समजा काही स्त्रिया काय म्हणतात, की पायामध्ये गोळे येतात. पायात गोळे येणे म्हणजे पिंजऱ्यांचा जो भाग आहे बघा तो. पाय दुखणे, पायामध्ये गोळे येणे किंवा घोटा दुखणे, टाच दुखणे, तळपाय दुखणे
पायाची बोटे दुखणे. आता बघा, संधिवात असेल, तर संधिवातामध्ये पायाची बोटं किंवा हाताची बोटं ही वाकडी झालेली असतात. पाहिलं असाल तुम्ही संधिवाताच्या असणाऱ्या व्यक्तीला. तर अशा लोकांना मात्र ते उपयोगी ठरणार आहे. पेन जिथं-जिथं असेल, कारण हॉट वॉटर जे आहे, ते पेन कमी करण्याचं काम करतं. पेन कमी करण्याचं काम करतं. म्हणजे ज्या लोकांना पेन वगैरे असेल, अशा लोकांनी ते वापरू शकतात. परंतु ज्या लोकांच्या तळपायामध्ये आग-आग होते, म्हणजे त्यांना सारखंच पायामध्ये आग पडल्यासारखी वाटते किंवा ज्यांना उष्णतेचा त्रास आहे, अशा लोकांनी मग कशा प्रकारचं पाणी वापरावं या ठिकाणी? थंड थंड. पाणी. थंड. हां, अशा लोकांनी मात्र थंड पाणी वापरावं किंवा ही क्रिया जर आपण उन्हाळ्यामध्ये करत असू, आता काही लोकांना बघा उन्हाळ्यात त्रास होतो, तळपायाची आग होते. मग अशा लोकांनी अ, ज्यांना किंवा काही स्त्रिया काही लोकांना काय होतं की ज्यावेळी मूत्रविसर्जनाच्या वेळी आग होते, आग पडते. तर अशा लोकांनी सुद्धा अ, हे थंड पाण्याचं पादस्नान घेतलं तरी काही हरकत नाही. किंवा ज्या लोकांना पित्तज त्रास आहे, पित्तज लोकाचे त्रास त्रास असणारे लोक असतील किंवा काही लोक जे आहेत बघा, त्यांना तळपायाला आणि तळहातांना अतिशय प्रमाणामध्ये घाम येत असतो. काय येत असतो? अतिशय प्रमाणात घाम येत असतो. म्हणजे जर एका ठिकाणी जर ते उभारले आणि लगेचच 1 मिनिटात बाजूला झाले, तर त्यांच्या पायाचे ठसे खाली उमटल्यासारखे दिसतात बघा. म्हणजे अशा लोकांना काय आहे, अतिशय प्रमाणामध्ये घाम येतोय. मग अशा लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी वापरलं जाणारं जे पाणी आहे, ते थंड पाणी वापरावं, गरम पाणी वापरू नये. त्यासोबत आता बघा, विशेष घ्यावयाची काळजी म्हणजे काय, तर याच्यामध्ये ॲडिशनल आपण मिठाचा सुद्धा वापर करू शकतो. काही जणांच्या पायाला सूज वगैरे असेल, तर त्या ठिकाणी मिठाचा सुद्धा वापर आपण या पाण्यामध्ये करू शकतो. मिठाच्या पाण्याने सूज उतरण्यास त्या ठिकाणी मदत होते. आता जर झोप विशेष येत काय नसेल तरी पण हे प्रयोग करायचे. काय? झोप येत नसेल ना, ज्यांना झोप येत नाही, हां, हां. त्यांच्यासाठी सुद्धा हे चांगलं. हं. अशा लोकांनी सुद्धा हा प्रयोग करावा. ठीक आहे. बघा, तर आता ह्या स्नानादरम्यान तुम्ही कडकडीत पाण्यामध्ये पाय ठेवलाय, तरी पण तुम्हाला जर घाम येत नसेल, वाट बघायची आहे 5 मिनिटं. म्हणजे घाम येतो का शरीराला? पूर्ण शरीराला घाम आला पाहिजे त्याच्यामध्ये सुद्धा. पण जर घाम येत नसेल, तर ॲडिशनल त्याच्यामध्ये आणखीन कडक पाणी एखादा ग्लास त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता आणि याच्यामुळं परत शरीराला घाम येऊ शकतो. परंतु ही क्रिया चालू असताना चक्कर आल्यासारखं वाटणं किंवा डोकं दुखल्यासारखं वाटणं किंवा कोणतेही जर तिथं चुकीचे संदेश मिळत असतील, तर त्या ठिकाणी आपण ही क्रिया थांबवावी, असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्यासोबत गर्भवती स्त्रियांनी वगैरे किंवा ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे, अशा लोकांनी सुद्धा हे पादस्नान घेऊ नये, असं सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे. किंवा ज्यांना पायाला भेगा असतात बघा. बरेच बऱ्याच लोकांना भेगाचा त्रास असतो. मोठ्या-मोठ्या भेगा पडलेल्या असतात. तर अशा भेगा असणाऱ्या लोकांनी या स्नानामध्ये थंड पाणी वापरावं का गरम पाणी वापरावं? सांगता येईल? थंड पाणी सर. म्हणजे कशावरून थंड पाणी वापरावं? कशामुळं भेगा पडत असतील पायाला? त्यांच्या मग काय शरीरामध्ये म्हट त्यांच्या हं, शरीरामध्ये उष्णता असते. ते उष्णता असल्यामुळे ते टाचा उलतात आणि ते टाचावाट उष्णता त्यांची बाहेर पडते. हं. मग गरम म्हणजे पाणी असा घेतलं तर उष्ण होईल बरं ना, ठीक. म्हणून ते पाणी घ्यावे. म्हणजे असं ऐकलेलं आहे का वाचलेलं आहे? नाही सर, मी स्वतः सांगायला लागले, कारण उष्णता ज्यांच्या शरीरामध्ये असते त्यांच्याच टाचा उलतात आणि गरमी बाहेर पडते. जर गरम पाणी घेतलं तर ते गरमी बाहेर पडते ना, म्हणून मग थंड पाणी घ्यावं असं मी सांगितलं. बरं ठीक आहे. परंतु जळवात नाव ऐकले का तुम्ही? जळवात. जळवात नाव ऐकले का?
तर तो जळवा किडाच म्हणालात ना तुम्ही, किडा. किडा नाही, जळवात. वात, संधिवात, तसं जळवात अशा प्रकारचं. ज्याप्रमाणे वाताचा जळवात, प्रकार आहे. धनुर्वात, संधिवात असे विकार असतात वाताचे, त्याप्रमाणे जळवात नावाचा एक असतो, त्याच्यामध्ये सुद्धा पायाला भेगा पडतात. तर जळवातासारखा जर प्रकार असेल तर कडकडीत पाणी मात्र तिथे घ्यायचं नाही. कोमट पाण्यानं आपण त्या ठिकाणी त्याचा वापर करू शकतो. किंवा जर आताच पूनमताईंनी जर म्हटल्याप्रमाणे उष्णतेचा जर त्रास असेल, त्याच्यामुळं जर भेगा वगैरे पडलेल्या असतील, तर त्या ठिकाणी मात्र आपण थंड पाण्याचा त्या ठिकाणी वापर करू शकतो. ठीक आहे. बघा, आत्ता जी आपण पाहिलेली वेगवेगळी उपकरणं होती, बाष्प स्नानाची किंवा कटी स्नान असेल किंवा मेरुदंड स्नान असेल, असे वेगवेगळ्या स्नानाची उपकरणं सुद्धा आपल्या कॉलेजमध्ये घेण्याचा प्रयत्न चालू आहे सरांचा, महाराजांचा. त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिकली पाहता येणार आहे. तोपर्यंत तुमचं MA संपून आहे म्हणजे झालं. लवकर आली तर पाहता येतील तुम्हाला किंवा प्रत्यक्षामध्ये प्रॅक्टिकल सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न होणार आहे. ठीक आहे. आणखीन जो एक प्रकार आहे, तो ओल्या कपडाची गुंडाळी सर असा एक. हा. तुम्ही मगाशी म्हणालात की पाय आपण दोन्ही एकदम घालायचे नाहीत गरम पाण्यामध्ये किंवा त्या पादस्नान करताना एक पाय अगोदर आणि एक पाय नंतर असं घालायचं आहे का? हो, हो, हो. असं का करायचं? म्हणजे नॉर्मली दोन्ही पाय एकदम घालतात ना म्हणून म्हटलं. तर ते कसं आहे, काही लोकांना तर उष्णता तितकी सहन होत नाही लगेचच दोन्ही पाय. हं. आता आपण थंड पाण्यानं अंघोळ करतोय आताच म्हणल्याप्रमाणे त्यांनी बघा, तर पटकन एक तांब्या टाकतो. म्हणजे एकदा परत ते थंड पाण्याला एकदा ॲक्सेप्ट केलं आपल्या शरीरानं, की मग पूर्ण शरीरावर घेतल्यास पण काय होत नाही, वाटत नाही. तशा प्रमाणात. आता कडक पाणी आहे, कडक पाण्यामध्ये डायरेक्ट लगेचच दोन्ही पाय न बुडवता, एक-एक पाय बुडवला तर ते सहन करता येईल आपल्याला. सहन करण्याची शक्ती असं सुद्धा त्याच्यामध्ये हे आहे. पुढचा जो प्रकार आहे, तो आहे गुंडाळी स्नान किंवा ओल्या कपड्याच्या गुंडाळी. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, याच्यामध्ये साहित्य काय लागणार आहे, तर काही सुती कापडं जी ओली करण्यासाठी वापरायची आहेत आपल्याला. ओली करण्यासाठी वापरायची आहेत. ओली करून त्यांना पिळायचं आहे. ओली करून पिळायचं आहे आणि हा प्रयोग कसा करायचा आहे, तर याच्यासाठी भांडं वगैरे काही आपल्याला त्या ठिकाणी लागणार नाही. तर खाली अगोदर ब्लँकेट अंथरायचं आहे खाली. आपण ज्या ठिकाणी झोपणार आहोत, ती गुंडाळी करून झोपणार आहोत, त्या ठिकाणी खाली काय करायचे आहे, ब्लँकेट अंथरायचं आहे. त्याच्यानंतर मग पूर्ण शरीराला ही पिळून काढलेली जी कापडं आहेत, ओली केलेली, ती पूर्ण शरीराला गुंडाळायची आहे. आलं लक्षात? पूर्ण शरीराला गुंडाळून मग त्या ठिकाणी त्याच्यावरती नंतर याच्यानं गुंडाळायचं आहे. कशानं? तर ब्लँकेट असतं बघा. त्या ब्लँकेटने आपल्याला पूर्ण शरीराला गुंडाळायचं आहे. इमेज आहे का बघतो थांबा, मी सेव्ह केलेली आहे. बहुतेक डाउनलोड झाली नाही वाटतं. बघा, डाउनलोड केल्यास मी बघतो, एकदा खात्री करून घेतो डाउनलोड झाली का नाही. तरी सुद्धा शेअर करायची झाली की ती पुन्हा दिसतच नाही. काय? ठीक आहे. बघूया. पुढे बघूया. आता हा जो प्रकार आहे, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वस्त्र कमी वापरायचे आहेत. शरीरावरती वस्त्र कमी वापरायचे आहेत. अतिशय कमी प्रमाणामध्ये वस्त्र असतील आणि विशेष म्हणजे याच्यामागे सुद्धा काय तत्व आहे, तर शरीराला अतिशय प्रमाणामध्ये घाम आला पाहिजे आणि अतिशय प्रमाणामध्ये घाम येऊन विषाक्त तत्व शरीराबाहेर पडावीत, त्यासाठी हा आपल्याला प्रयोग करायचा आहे. या प्रयोगासाठी 7 ते 8 फूट आणि लांब 7 ते 8 फूट लांबी असावी आणि 4 फूट त्या कपड्याची काय असावी, रुंदी असावी.
अशा स्वरूपातील हा सुती कापड घ्यायचा आहे. तो थंड पाण्यामध्ये बुडवून पिळून त्याचा वापर आपल्या पूर्ण शरीराभोवती गुंडाळून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 1 किंवा 2 गरम घोंगड्या त्याच्यानंतर वरून आपल्याला काय करायचे आहेत, पांघरून किंवा गुंडाळून घट्ट अशा स्वरूपामध्ये गुंडाळी करून घ्यायची आहेत. आता ही जी गुंडाळी आहे ती गुंडाळी केल्यानंतर सुरुवातीला आपल्याला थंडी वाजल्यासारखी जाणवेल, पण थोड्याच वेळानंतर मात्र आपलं शरीर आपल्या शरीराच्या गरमीमुळं काय होतं, ही जी ओल्या कपडाची गुंडाळी आहे ती सुद्धा उष्ण होते परत. जर समजा आपण ताप आलेल्या व्यक्तीला सारखं पाण्याचं वर कापड ठेवतो बघा, तर ते सुद्धा काय होतं, गरम होतं. थंड असतं पण गरम होतं. कारण शरीरामध्ये उष्णता आहे. आणि उष्णतेचा एक गुणधर्म आहे, की एका एका वस्तूकडून दुसऱ्या वस्तूकडे ती प्रवाहित होत असते. म्हणजे जिकडे उष्णता कमी आहे तिकडे ती प्रवाहित होत असते. त्याचप्रमाणे शरीराची उष्णता ही थंड कपड्याकडे प्रवाहित होते आणि थंड असलेला कापड जो आहे तो काय होतो, उष्ण होतो. पण आता आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे काय आहे, त्याच्यावरून आपण काय केलेले आहेत, ब्लँकेट जे आहेत किंवा ही चादर जी आहेत गुंडाळलेली आहेत, त्याच्यामुळं काय होतं, परत उष्णता निर्माण होते. बघा, एक तर शरीराच्या उष्णतेमुळं हे कापड गरम झालं आणि त्याच्यानंतर वरून पांघरलेल्या त्या ह्याच्यामुळं सुद्धा हे काय होईल, परत ते गरम होणार आहे. आणि विशेष करून आता हे पूर्णतः झाकलेलं असल्यामुळं आणि याच्यामध्ये सुद्धा काळजी आणखीन काय घ्यायची आहे, तर डोकं जे आहे, ज्याप्रमाणे आपण बाष्पस्नानामध्ये डोकं बाहेर ठेवलं होतं बघा, त्याचप्रमाणे ही कापडाची गुंडाळी सुद्धा पूर्ण शरीराला गुंडाळलेली असताना डोकं हे बाहेर असेल. गळ्यापासून वरचा भाग हा उघडा असेल. ज्याप्रमाणे आपण पांघरून घेऊन झोपतो बघा. हे खाली शरीराचा सगळा भाग झाकलेला असतो, परंतु डोकं तेवढं बाहेर असतं त्याप्रमाणेच. आणि हात पाय मात्र बाजूला ठेवलेली नसतील तर छातीवरती हात छातीवरती ठेवलेली असतील, पाय तर खालीच असणारे आहेत. जेणेकरून ही गुंडाळी व्यवस्थित आपल्याला ती गुंडाळता येईल. आणि असा जो प्रकार आहे, तो प्रकार आपल्याला 15 ते 20 मिनिटापर्यंत ठेवता येतो. कमीत कमी 10 मिनिटं, जास्तीत जास्त 20 मिनिटं किंवा त्याच्यापेक्षा जास्त मिनिटं म्हणलं तर 30 मिनिटापर्यंत सुद्धा आपण ही गुंडाळी त्या ठिकाणी ठेवू शकतो. त्याच्यानंतर ही गुंडाळी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि जो घाम आलेला आहे, तो घाम आपल्याला नंतर तो पुसून घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारची ही जी गुंडाळी आहे, ही सर्व अंगाला गुंडाळी झाली. आणि ज्याप्रमाणे आपण मातीच्या पट्ट्या बघितल्या, मड बाथ बघितलं. मड बाथ हे काय होतं, पूर्ण शरीराला होतं आणि मातीच्या पट्ट्या मात्र जिथं विकार आहे, जिथं दुखणं आहे, तिथं त्या पट्ट्या आपण ठेवायचो. त्याचप्रमाणे आता ही गुंडाळी जी झाली, ती पूर्ण शरीराला झाली. पण जिथं गरज असेल किंवा पोटाचा भाग, पोटावरती खूप मेद वाढलेला आहे, पोट वाढलेलं आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारची आपण गुंडाळी करू शकतो. म्हणजे काय, अगोदर ओलं कापड जे म्हटलं आपण ते सुती असलेलं ते धुवून म्हणजे पाण्यामध्ये भिजवून त्याला पिळून ते पूर्ण आपल्या पोटाच्या कडेनं लपेटून घ्यायचं. लक्षात, पोटावरती लपेटून घ्यायचं. ज्याप्रमाणे बेल्ट वापरतो बघा आपण, कमरेचा बेल्ट वापरतो तशाप्रमाणे. एखाद्याचं पोट वगैरे जाड वाढलेलं असेल, फॅट वाढलेला असेल पोटावरती, तर अगोदर ती ओल्या कपड्याची गुंडाळी आणि त्याच्यानंतर वरून जे ब्लँकेट असतं ते असं वरून आपण त्याच्यावरती झाकून ते ठेवू शकतो आणि त्याच्यानं काय होतं, की पोटाच्या भागातून अतिशय प्रमाणामध्ये घाम जो आहे तो स्रवला जातो. म्हणजेच हा जो दुसरा प्रकार आहे तो कसा आहे, सर्वत्र नसून त्या शरीराच्या भागानुसार, जसे की पोटावर वापरता येतो किंवा जननेंद्रियाचा भाग असेल त्या ठिकाणी वापरता येतो, मानेचा भाग असेल त्या ठिकाणी वापरता येतो, छातीचा भाग असेल त्या ठिकाणी वापरता येतो. म्हणजे तिथल्या तिथ्या स्थानीय दोषानुसार सुद्धा आपल्याला ही गुंडाळी त्या ठिकाणी वापरता येते. म्हणजे याचे 2 प्रकार, एक सर्वांगासाठी आणि दुसरा म्हणजे तिथल्या तिथल्या भागानुसार, 2 प्रकारानुसार. तर बाकीचा जो भाग आहे तो उद्या बघूयात. सर आलेले आहेत. तर तो स्वेट बेल्ट येतात बघा सर, पोटाला लावायचे. हो, हो, बरोबर आहे. किंवा आपण Flipkartवरती वगैरे पाहिलेलं असतं बघा. बेल्ट दाखवतात आणि त्याच्याद्वारे तो घाम जास्त प्रमाणामध्ये घाम बाहेर काढण्यासाठी तो वापरला जातो. ठीक आहे, बघूयात उद्या.
पूनमताईंनी काल प्रश्न विचारलेला होता, त्या प्रश्नाचं मी उत्तर काढलेलं आहे, पण आपल्या लक्षात आलं नाही तास. ठीक आहे, उद्या बघूयात प्रश्न. चालते.